पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। विरारकडे जाणाऱ्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहेत। लोअर परेल स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी झालेली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी जय पवार आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार अंधेरीला जाणारी वाहतूक ही विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते। खरं म्हणजे ग्रँड रोड स्थानकावरील ट्रेन पासिंगची घटना ही घडल्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक ही विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे। ग्रँड रोड स्थानकाजवळ त्या ठिकाणी ट्रेन पासिंग दरम्यान काही प्रवासी हे लोकलच्या खाली उतरले आणि त्यामुळे एकूणच गोंधळ त्या ठिकाणी पसरला आणि या कारणामुळे त्या ठिकाणची जी वाहतूक आहे ही आता त्या ठिकाणी विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली। घटनेनंतर त्या ठिकाणी संबंधित ती लोकल त्याच ठिकाणी जाते थांबवण्यात आली आणि त्यानंतर रेल्वे सुरक्षा दल असेल त्यासोबतच तांत्रिक कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण त्या ठिकाणची घटना ही नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केले। त्यानंतर 6 जे डाऊनला लोकल धावणार आहेत या 6 फेऱ्या आता बंद करण्यात आल्यात असून बाकी ज्या लोकल सुविधा आहेत या आता 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावताना पाहायला मिळतात। त्यामुळे काही वेळापूर्वी या घडलेल्या घटनेमुळे अनेक स्थानकांवरती मग मुंबई सेंट्रल असेल लोअर परेल दादर या स्थानकांवरती प्रचंड गर्दी त्या ठिकाणी झाल्याची पाहायला मिळाली। सध्या लोकल ट्रेन्स या 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत असून अंधेरी ते विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेन या सुद्धा आता उशिराने धावत आहेत। त्यामुळे या संदर्भातला आता रेल्वे प्रशासनाकडनं रेल्वेला जे आहे ते सुरळीत करण्याचं काम हे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।